निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाशी आपल्या मनातील भीती आणि नैतिक द्वंद्व व्यक्त करतो. तो म्हणतो की युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्याला सर्वत्र अशुभ लक्षणं दिसत आहेत. आप्त स्वजनांचा म्हणजेच बंधू, गुरु, मित्र यांचा संहार करून काहीही चांगलं घडणार नाही असं त्याला वाटते. अर्जुनाच्या या मनस्थितीतून पुढे भगवंत श्रीकृष्ण त्याला कर्मयोग, आत्मज्ञान आणि धर्म याची शिकवण देतात. हीच भगवद्गीता आहे. मोह आणि भावनिक द्वंद्व माणसाला कमजोर करतात. म्हणजेच काय तर अर्जुन एक महान योद्धा असूनही जेव्हा तो आपल्या स्वजनांना म्हणजेच भावनिक नात्यांना समोर पाहतो तेव्हा त्याचा निर्णय कमजोर होतो. अनेकदा आपणही निर्णय घेताना भावना, नातेसंबंध यामुळे गोंधळात पडतो. पण ध्येय आणि मूल्य जर स्पष्ट असतील तर योग्य निर्णय घेता येतो. विपरीत निमित्त म्हणजे फक्त नकारात्मकता पाहणे. अर्जुनाला वाटतं की काहीही चांगलं घडणार नाही. म्हणजे जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्या दृष्टिकोनात नकारात्मकतेचंच वर्चस्व असतं. समस्या कितीही मोठी असो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मार्ग नक्कीच निघतो. म्हणजेच यातून आपल्याला बोध मिळतो की नकारात्मकता आणि अशुभ विचार परिणामकारक निर्णय देत नाहीत. अर्जुन म्हणतो स्वजनांना मारून काहीही श्रेयस मला ह्याच्यात दिसत नाहीये. याचप्रमाणे आपल्याही जीवनात जेव्हा आपण कृती करतो तेव्हा केवळ तात्काळ फळं न बघता कृतीचं दीर्घकालीन नैतिक कल्याण, श्रेयस काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. याचाच अर्थ प्रत्येक कृतीत काहीतरी कल्याण असतं ते शोधण्याची आपल्याला गरज असते. अर्जुनाच्या मनात नात्यांची ओढ आणि योद्ध्याचं कर्तव्य या दोन गोष्टींचं द्वंद्व आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकदा नातेसंबंध, भावना आणि कर्तव्य, धर्म यामध्ये समतोल साधावा लागतो. भावना असूनही योग्य निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. नातेसंबंध आणि कर्तव्य यामध्ये समतोल साधणं अत्यावश्यक आहे हे यातून दिसून येतं. अर्जुन आपले विचार प्रामाणिकपणे व्यक्त करतो आणि त्यानंतर तो श्रीकृष्णाचं मार्गदर्शन घेतो. अंतर्मनातील आवाज ऐकायला पाहिजे, पण मार्गदर्शनही घेणं गरजेचं आहे. आपणही आपल्या जीवनात जेव्हा गोंधळात असतो तेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि योग्य सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.